डाळिंब निर्यात करण्यासाठी शासनानं शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिलं पाहिजे. माजी सभापती शिवाजी कांबळे. डाळिंबाची बाजारपेठ खुली झाली पाहिजे. डाळिंब निर्यात करण्यासाठी शासनानं प्रशिक्षण दिलं पाहिजे. शेतकरी चांगला माल पिकवतो, मात्र मार्केटिंगमध्ये तो मागे पडतो. म्हणून शासनाने मदत करावी, असं मत समाज कल्याणचे माजी सभापती शिवाजी कांबळे यांनी व्यक्त केलंय. माढा तालुक्यातील कणेरगाव येथील विकास दशरथ माने यांच्या डाळिंबाच्या बागेची जिल्हा परिषदेचे माजी सभापती शिवाजी कांबळे यांनी आज पाहणी केली. कणेरगाव येथील विकास माने यांची कणेरगाव दहिवली रस्त्यावर एकूण 3 एकर डाळिंबाची बाग आहे. साधा भगवा या जातीच्या डाळिंबाची जुलै 2020 ची लागवड केली असून सध्या 4था बहार आहे. आता सध्या डाळिंबाची काढणी सुरू आहे. एका डाळिंबाचे वजन 680 ग्रॅम पर्यंत आहे. माने यांचा एकरी 26 ते 28 टनापर्यंत माल निघण्याचा अंदाज आहे. एका झाडामध्ये 70 किलोचं डाळिंब निघत आहे. माने यांच्या डाळिंबाच्या बागेची लागवड पद्धत 13x9 अशी आहे. एकरी 27 लाख रुपयाचं भरघोस उत्पन्न मिळालं आहे. या बागेसाठी एकूण 3 ते 4 लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. हवामानाचा अंदाज घेऊन बहार धरण्यात आला आहे व AI नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून हे उत्पन्न मिळवलं असल्याचं विकास माने यांनी सांगितलंय. यावेळी कणेरगावचे माजी उपसरपंच धनंजय मोरे, विकास माने, राजेंद्र केदार, शिराटे येथील प्रगतशील शेतकरी अरुण लोकरे, गोरख राऊत, आकुंभेचे चंद्रकांत कदम, धनाजी क्षीरसागर, रितेश डोके पाटील उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना शिवाजी कांबळे पुढे बोलताना म्हणाले की शेणखताचा चांगला वापर करून चांगला बेड तयार केला आहे. दुहेरी ठिबक संचन बसवून पाण्याचं योग्य नियोजन केलं गेलं आहे. मर रोगाचा योग्य पद्धतीनं बंदोबस्त केला आहे. यासाठी सर्व तंत्रज्ञान अवगत केलं आहे. त्यामुळं ही बाग पाहून समाधान वाटलं आहे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी धनंजय मोरे. ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा. बातम्या आवडल्या असल्यास बातमीला हाईप करा आणि शेअर देखील करा. बेड आणि शेणखताचा भरपूर वापर करून या ठिकाणी ही डाळिंबाची बाग निश्चितपणे फुलवली. त्याबद्दल मी आपल्या तालुक्यातील तमाम शेतकऱ्याच्या वतीने त्यांना मनापासून धन्यवाद देतो. 60-65 किलो माल असणारी अलीकडच्या कालखंडात एवढी मोठी बाग मला कधी दिसली नाही. परंतु एवढा मोठा माल, क्वालिटी, मर रोगाचं प्रमाण कमी, जवळजवळ नाहीच. आणि अशा पद्धतीने करत असताना सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये डाळिंबाचं क्षेत्र सगळ्याच भागात वाढताना दिसतंय. आणि इकड लागण शेतकरी फार मोठ्या प्रमाणात करतोय. परंतु ज्या पद्धतीने लागण करून त्याचं नियोजन करणं अपेक्षित नाही, तेवढी मदत शेतकऱ्याच्या माध्यमातून त्यांना होताना दिसत नाही. मग डाळिंबाला लोकांना वरचं काम करायची सवय आहे. खरं तर मातीमध्ये जास्तीत जास्त काम झालं पाहिजे. शेणखत असेल, गांडूळ असेल, PHB असेल किंवा अनेक मायक्रोन्यूट्रिएंट जमिनीमध्ये सोडून झाडं सशक्त कशा पद्धतीने होतील आणि ते काम विकासनं केल्यामुळे विकासला इतकं मोठं यश त्या ठिकाणी निश्चितपणे मिळालेलं आहे. परंतु सध्या माल पिकवणं हे सोपं झालेलं आहे शेतकऱ्यांना. की या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या माहित्या निश्चितपणे शेतकऱ्याला या ठिकाणी मिळतात. परंतु जगाच्या बाजारामध्ये आपल्याला माल कुठं जाईल, मार्केटिंगच्या बाबतीत शेतकरी अजून फार 50 वर्षे माग आहे. आणि म्हणून शासनानं ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देत असताना आता पिकवायचं ज्ञान शेतकऱ्याला इकडच्या कालखंडामध्ये आलं. ऊसाचं क्षेत्र वाढलं, त्याचं टनेज वाढलं, केळीचं क्षेत्र वाढलं, त्याचं टनेज वाढलं, डाळिंब वाढलं, टनेज वाढलं. परंतु मार्केटिंगमध्ये हा सगळा बाजार त्या ठिकाणी होतो आणि नको ते माणसं त्या ठिकाणी दलाल त्यामध्ये घुसतात आणि शेतकऱ्याचा कवडीमोल किमतीनं माल त्या ठिकाणी नेला जातो. आणि म्हणून जे जगाच्या बाजारामध्ये युरोप कंट्री असेल किंवा जे चांगले देश आहेत त्या देशामध्ये डाळिंब एक चांगल्या पद्धतीचं पिकवून त्या ठिकाणी जर आपला माल जगाच्या बाजारात डाळिंबाचा गेला तर निश्चितपणे अधिकचे 30 ते 40% पैसे त्या ठिकाणी शेतकऱ्याला मिळतात. आणि तशा पद्धतीचं नियोजन सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी शेतकऱ्याला जो मग कुठलंही पीक असो त्या पिकामध्ये मार्केटिंगच्या बाबतीत सरकारनं ध्यान देणं गरजेचं आहे. आणि तशा पद्धतीची परिस्थिती मार्केटिंगमध्ये सरकारची नाही. नुसतं पणन महामंडळ काढले परंतु तितकी ताकद शेतकऱ्याला मिळत नाही. कृषी विभाग आहे, म्हणायला चांगला आहे, काम करायचा प्रयत्न कृषी विभाग करतो. परंतु जगाचं मार्केट, जगाची बाजारपेठ कव्हर करायची असेल तर सरकारनं त्यामध्ये अधिकचं ध्यान देणं गरजेचं आहे. तशा पद्धतीची मागणी आपण सर्व शेतकऱ्याच्या वतीनं सरकारला करूया, जेणेकरून शेतकरी स्वतःच्या पायावरती सक्षमपणे उभा राहिला पाहिजे. आणि मग उत्पादन खर्चावरती आधारित भाव स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी जर लागू झाल्या
तर कुठल्याही प्रकारची भीक मागायची शेतकऱ्याला गरज लागणार नाही. आणि तशा पद्धतीचं काम सरकारने भीक वाढण्यापेक्षा कामाला, कष्टाला दाम, घामाला दाम देण्याची भूमिका सरकारने घेतली तर निश्चितपणे या जिल्ह्यातील, राज्यातील शेतकरी सरकारचं स्वागत करेल. अन्यथा अनेक प्रकारच्या अडचणी शेतकऱ्यांवर आहेत आणि ह्या सगळ्या सोडवण्यासाठी शेतकरी कष्ट करतो, परंतु तेवढी मदत सरकारच्या माध्यमातून मिळत नाही. ती मदत मिळवण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा ही विनंती.